नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळाची एखादी भन्नाट रेसिपी तर व्हायलाच पाहिजे। आज आपण अगदी झटपट कमी साहित्यामध्ये नारळाची अप्रतिम अशी नारळाची खीर बनवणार आहोत। यासाठी मी 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे। ते जाडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला तापवायला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचं आपण नारळ घेतले, ते फोडल्यानंतर नारळाचा जो काळा भाग असतो तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता नारळाचे जे तुकडे आहेत ते आपल्याला 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचे आहे। अर्धा नारळ आपल्याला नुसताच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याची जी वाटलेली पावडर आहे ती आपल्याला एका वेगळ्या वाटीत काढून घ्यायची आहे आणि जो अर्धा उरलेला नारळ आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी 15 ते 20 काजू भिजत घातले होते तासाभरापूर्वी, ते आपल्याला टाकायचे आहेत। 1 चमचा आपल्याला इथे कस्टर्ड पावडर ॲड करायची आणि ज्या वाटीने आपण नारळ मोजला होता, नारळाचा किस, त्याची पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे। कढईमध्ये मी नारळाचा चव ॲड केलेला आहे आणि तो आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर जी आपण प्युरी बनवली होती म्हणजे कस्टर्ड पावडर आणि काजूची, ती टाकायची। वाटताना जर गरज वाटली तर थंड दूध आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकताना थोडी बेताने टाका, कारण दुधाला आणि नारळाला स्वतःचा गोडवा असतो आणि हे सतत आपल्याला मंद आचेवर 2 मिनिटं ढवळून घ्यायचं आहे, कारण कस्टर्ड पावडर आहे ती कढईला चिटकण्याचे चान्सेस असतात। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करू आणि मिक्स करू। त्यानंतर अगदी 2 मिनिटातच ही खीर तयार होते। त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि लगेचच ही खीर 2 ते 3 मिनिटांमध्ये गॅसवरून उतरवायची आहे। तर या सणाला ही खीर नक्की करून बघा। आवडली तर लाईक करा।